थँक्यू डीजे, थँक्यू. हितविक 24 आपण मैदानाच्या दिशेने यायचंय. खेळपट्टीच्या डाव्या बाजूला आपण उभं राहायचंय. आणि निर्मल सम्राट आपणास विनंती, आपण खेळपट्टीच्या उजव्या बाजूला या. अभिनंदन निर्मल सम्राट आणि अभिनंदन हितविक 24. प्रेक्षक जोरदार टाळ्या होऊन जातात दोन्ही टीमसाठी. VPLच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हे दोन संघ फायनल मध्ये आलेत. टाळ्या कमी वाजतायत, खूप जोरात वाजवायच्या आहेत. जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊन जाऊ द्यात. आणि यावर्षी नवीन विनर दिसणार आहे. एका बाजूला सुजित चव्हाण आणि दुसऱ्या बाजूला रंजनदादा पाटील, अशा या दोघांमधील हे द्वंद्व असणार आहे. डाव्या बाजूने लाईनअप करायचं आहे. वसविरार बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशन मधील सर्व मेंबर्स, वसविरार बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशन मध्ये कार्यरत असणारे सर्व मेंबर्स, आपणा विनंती आहे की आपण लगेचच खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. अजून कोण येणं बाकी आहे का? लॉसन कोरिया, चला थँक्यू सो मच. आणि वसविरार बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आयोजित VPL पर्व 7 आणि या 7व्या पर्वामध्ये आपण येत असताना अनेक संघांमधील चढ उतार आपण पाहिले. आणि या सर्व संकटांवरती मात करत असताना दोन संघ अंतिम सामन्यामध्ये धडक मारताना दिसलेत. आणि ते दोन असे संघ आहेत ज्या संघाने आतापर्यंत फायनल पर्यंतचा प्रवास गाठला नव्हता आणि अखेरकार प्रवास गाठलाय. तर सर्वप्रथम या दोन्ही संघांना अभिनंदन, दोन्ही संघांचं, आणि खूप साऱ्या शुभेच्छा या मॅच साठी. वैभव पाटील, सूरज चव्हाण, हबीब शेख, प्रदोष वैती आहे ना, वैभव नवार, तेजस मात्रे, विमल सिंग, आणि हे दोन संघ अंतिम सामन्यामध्ये येत असताना खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी केला. ॲज अ फिल्डिंग युनिट, ॲज अ बॅटिंग युनिट, ॲज अ बॉलिंग युनिट. आणि पर्व 7 आपल्या नावे करण्यासाठी दोघेही सज्ज आहेत. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार. जे प्रेक्षक आम्हाला मागील 2 दिवसामध्ये जोडले गेलेले आहेत, आमचे सर्व स्पॉन्सर्स, त्यांचं मनापासून आभार. वसविरार बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशनचे सर्व कार्यकारिणी मेंबर, त्या सर्वांचं मनापासून आभार. आमची टेक्निकल टीम, आमचे कमेंट्री पॅनल, आमचे पंच पॅनल, त्यांनी कुणी ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जो काही हातभार लावलाय त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतोय. ज्या ज्या खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये रजिस्ट्रेशन करून आपला सहभाग नोंदवला त्यांचा मनापासून आभार. आणि 16 संघ जे या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यांचा मनापासून आभार व्यक्त करून मी या अंतिम सामन्याच्या टॉसकडे जाणार आहे. मी विनंती करेल वसविरार बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ऋषिदादा देसाई यांना की आपण टॉस करण्यासाठी समोर यायचंय आणि दोन्ही कर्णधार टॉस करण्यासाठी समोर यायचंय. चला, आणि गणे आता मागेल. टॉस आणि टेल आलाय. थँक्यू. दोन्ही कॅप्टन थांबायचंय. केदार जाऊ नको. गणे टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. कसा राहिला आतापर्यंतचा निर्मल सम्राटचा प्रवास, ज्या प्रकारे आपण खेळत आलात आणि सेमीफायनल सुद्धा क्लिअर केलीत? खरंच खूप मोठा प्रवास वाटला. बऱ्याच वर्षांनी फायनलला आलो VPLला. संघ तर माझा खूप चांगला आहे, म्हणजे सगळ्यांनी आपले एफर्ट दिले. वाटलं नव्हतं एवढं, पण खूप एफर्ट दिले, म्हणजे 100% एकाला एक सर असत. प्रत्येक फॉर्मॅट अंडरांचा खेळलेला आहेस. वसई विरारचं क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. विरारमध्ये खेळतोयस, VPL सारखी स्पर्धा खेळायला मिळते.
आधीचं क्रिकेट आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये झालेला आमूलाग्र बदल तुला माहीत आहेत, अनेक उन्हाळ पावसाळे तू पाहिलेले आहेस. कसं वाटतं हे आत्ताचं क्रिकेट आणि हे बदललेलं क्रिकेट आणि असोसिएशन नंतर म्हणजे असोसिएशन झाल्यानंतर मागील 2018 नंतरचा जो काही खेळ तुला बघायला मिळतोय त्याबद्दल काय सांगशील? प्रथम म्हणजे असोसिएशन झाल्यापासून खूप चांगलं क्रिकेट होतं आहे. म्हणजे पहिला आपण रात्रभर खेळत राहायचो, 50-50 टीम असायच्या. आता असोसिएशनने इतकं चांगलं क्रिकेट केलं आहे की म्हणजे खेळायची अशी इच्छा होते की बाबा लवकर खेळून दुसऱ्याशी पोरं जॉबला जातात, क्रिकेट पण खेळतात. फक्त एकच थोडं खंत वाटते की असोसिएशनने थोडेसे रूल चेंज करावे जे आपली पोरं बाहेर मुंबईमध्ये खेळू शकतील. कारण की बॉलिंग थोडी फ्री द्यायला पाहिजे. बॅटिंगचा जाऊ द्या चालेल, पण मेन बॉलिंग आहे. आपले बॉलर चांगले तयार होतील बाहेरसाठी. आता यंग टॅलेंट मी बघतोय खूप चांगले आहेत, पण काय बघतोय की ते लॉक होतात, त्याच्यामुळे त्यांची बॉलिंग नाही पडत. बस एवढंच आहे. खूप चांगलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. निर्मल सम्राट संघमालक याने तुमच्यावरती दाखवलेला विश्वास आणि अपकमिंग यंगस्टरना काय सांगशील, कशा प्रकारे खेळ करणं गरजेचं आहे जेणेकरून अजून चांगला खेळ सुधारेल त्यांचा, कारण अनेक असे नवोदित खेळाडू आता त्या लाईमलाईटमध्ये येतात. प्रथमतः एवढंच बोलेल, क्रिकेट खेळायला तर लॉयल राहा, क्रिकेटशी लॉयल राहा. बस पॉलिटिक्स नका करू. आता गेले मी तर 22-25 वर्ष झाले मी क्रिकेट खेळतो, अजून पण आयकॉन म्हणून खेळतो. मला वाटत नाही कोण असा आहे जो मुंबई पण खेळतो इकडे पण खेळतोय. तर माझं एवढंच आहे की लॉयल क्रिकेट खेळा, कोणाला फसू नका. ज्याला बोलले आहेत त्याच्यामध्ये जाऊन खेळा, थोडं काहीतरी होतं बस, आणि थोडं लॉयलच क्रिकेट खेळा. थँक्यू सो मच. आपण आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल. केदार, कसा राहिला प्रवास आणि एकंदरीत आयकॉन खेळत असताना फायनलमध्ये दुसऱ्यांदा टच केलास, दुसऱ्यांदा नाही पहिल्यांदा, त्या अगोदर प्लेयर म्हणून गेला होतास. कसा राहिला प्रवास आणि काय सांगशील या प्रवासाबद्दल टीमच्या? खूप चांगलं वाटतंय. एवढी अपेक्षा नव्हती आमच्याकडून की आम्ही इथपर्यंत होऊ, पण खूप चांगलं वाटतंय झालं. आता प्रत्येक फॉर्मॅटमध्ये जो खेळाडू आपल्या समोर खेळताना पाहायला मिळाला आणि भरपूर वेळा त्याच्यासमोर खेळलायस, त्याच्यासारखा आयकॉन समोर असणार. निर्मलच्या संघासमोर सुद्धा अनेक वेळा खेळलेलाच. आता वेगळे खेळाडू आहेत समोर, काय कशा प्रकारे त्याच्या टीमला बघतोयस तू आणि कसा खेळ कराल? त्यांच्या टीमचं माहिती नाही, पण आम्ही आमच्या टीमवरती विश्वास आहे की आम्ही हरू शकतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. त्या अगोदर एक प्रश्न आहे, BPL कशी वाटते तुला आणि आत्ताचं हे प्रगत क्रिकेट कसं वाटतंय असोसिएशन झाल्यानंतर मागील 7-8 वर्षाचा प्रवास? खूप चांगली वाटते. VPL तर माझी फेवरेट टुर्नामेंट आहे. VPL तर माझी फेवरेट टुर्नामेंट आहे आणि बदल पण खूप चांगले झाले आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा. केदार जास्त बोलत नाही आणि या ठिकाणी मी अजून मनोगत मला असं वाटतं की जे दोन ओनर आहेत हिथविक 24चे रंजन पाटील आणि सुजित चव्हाण, की त्यांच्या दोघांची टीम या क्षणापर्यंत फायनलची मॅच आज VPL सीझन 7ची 7ची ही फायनल. तर मी रंजनला विनंती करेन की 2 शब्द या आपल्या टीमबद्दल आणि आपल्या स्पर्धेबद्दल प्लीज प्लीज. कारण का नक्कीच एक ओनरच्या डोक्यावरची जिम्मेदारी आणि त्याच्या मागीची मेहनत सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतात आणि या सगळ्या खेळाडूंना घेऊन इथपर्यंत येणं म्हणजे ही सोपी बी बाब नाही. तर नरंजन, तुम्ही 2 शब्द या स्पर्धेबद्दल आणि तुमच्या संघाबद्दल. हॅलो, मी पहिला माझ्या टीमला सर्वांना सांगितलेलं की आपण काय ना स्वराचा प्रयत्न करा, आपला जिंकलं पाहिजे का नाही, फक्त 100% एफर्ट्स द्या, बाकी काही नाही. आणि आमच्यात जर बघितलं तर सिनियर सिटीजन जास्त आहेत आणि मी त्यासाठी बोललो की बिंदास केला, कोणाला समोर टीम बघू नका. जर आपला आत्मविश्वास असेल तर आपला कोणी हरू नाही शकत आणि तेच झालं आणि फायनलपर्यंत आम्ही पोहोचले. स्पर्धेबद्दल काय म्हणशील रंजन? रंजन, स्पर्धेबद्दल 2 शब्द आपल्या VPL बद्दल. VPL तर आपली खूप छानच असते, कारण VPL बद्दल सांगू तेवढं कमी आहे. कारण की काय बघा, सर्वांना असं वाटते की VPL करतात कोण हे ते, म्हणजे काही बरीच जण नाव ठेवतात. पण मित्रांनो एकच सांगेन की आज सर्वांना माहीत असेल, आम्ही पण आमच्या क्षेत्रामध्ये असो. आज सॅटर्डे संडे बोलला तर आमचा पण धंद्याचा दिवस असतो. पण आज ऋषिकेश बोल, लॉसन बोल, सर्व कमिटी मेंबर्स होता. मी काल रात्री मला वाटते आता 2 दिवस 3 दिवस आम्हीच इकडे सर्व काम करतोय. कालचा दिवस जर सांगितलं तर इकडचे अक्षरशः आम्ही स्वतः रात्री बॉटल उचलत होते आणि ते बॉटल सर्व कचरा थैलीमध्ये भरून आम्ही बाहेर नेऊन टाकले.
कारण की आमच्या साईडवर स्वतः कामाला माणसं आहेत, पण आज आम्ही इकडे काम करतो का तुमच्यासाठी, आणि तुमच्यासाठी हे क्रिकेट चांगलं व्हावं म्हणून आम्ही करतात. तर तुमचा सपोर्ट पाहिजे. नावं ठेवणं थोडं असं सोपं वाटतं, बोलायला पण सोपं वाटतं की अरे काय हे ते, पण मला तुम्ही खरंच बोलतो की तुम्ही या आणि वेळ द्या, तेव्हा कळेल का बाबा पैशाने सर्व होत नाही, त्याला वेळ महत्त्वाची असते. आणि हे जे मंडळी आहेत ना ही सीनवर, याच्या पुढे तुम्हालाच विपेल करायची आहे. तर त्यामुळे ना बोलण्यापेक्षा ना प्रत्येक संघातले दोघे तिघे पुढे या आणि विपीएल अशीच पुढे चालू ठेवा, जेणेकरून सर्वांना खेळायला प्लॅटफॉर्म भेटेल. कारण की बोलणं खूप सोपं असते, पण जो करतो त्याला माहीत आहे. आमचं रात्री पण आम्ही एवढ्या बॉटल बिटल सर्व स्वतः, ऋषी, मी, सर्व पूर्ण टीम 2 वाजेपर्यंत कचरे उचलत होते. तर एवढं नाही तुम्ही पिता खाता सर्व काय, पण त्याच बॉटल त्या पिशवीमध्ये भरा आणि नेऊन बाहेर ठेवा, जेणेकरून आपल्याला कोण नाव नाही ठेवणार. ते एवढं फक्त लक्ष ठेवा आणि असोसिएशनला सपोर्ट करा, कारण की तुमच्यामधलेच पुढे विपीएल चालवायचे आहे आणि तुम्हालाच घेऊन जायचं पुढे. आम्ही काय आहेच सपोर्टला, पण तुम्हालाच पुढे यायचं आहे. तर त्यामुळे थोडं सपोर्ट करा जा विपीएलसाठी. काही चूक झाली असेल आमच्याकडून तरी आम्हाला माफ करा. थँक्यू सो मच. अतिशय चांगलं मनोगत येथे केलं. आणि हे जे मनोगत आहे मित्रांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल, आजही जे काही त्यांनी बोलला त्याच्यामध्ये 100% कोणत्या प्रकारचा संदेह नाही आहे. काल रात्री इथे सर्वांनी अक्षरशः वेफरचं पॅकेट, बॉटल, कचरा सगळा उचललाय आणि यांच्या घरी मला वाटत नाही कधी त्यांना ती उचलण्याची वेळ आली आहे. आणि तरी सुद्धा त्यांनी या सर्वांनी केले, कारण ही व्हीपीएल, या व्हीपीएलच्या द्वारा आपल्या इथून चांगले खेळाडू घडावेत, हा खेळ असाच निरंतर चांगला राहावा, हा एकमेव उद्देश आहे. सो सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, पुन्हा एकदा मी तेच सांगेल, मंगळवार नंतर इथं अंडर-23 सिलेक्शन मॅच आहे वुमन्सची, त्यामुळे तिथे कोणाचाही व्यत्यय येणार नाही, त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करा. सुजितकडे मी जाणार आहे. सुजित, एकंदरीत निर्मल सम्राटचा प्रवास, तुम्ही एंट्री केली, संघ उतरला, स्वतः खेळतात, परंतु यावेळेला खेळाडूंना खेळवलं आणि फायनल पर्यंत पोहोचलात. कसा राहिला प्रवास आणि काय सांगायला स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर दरवर्षी एक नंबरची स्पर्धा असते. व्हीपीएल बोललं तर आपल्या वसई तालुक्याची सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. आणि मी तर बोलेन टीम घेणं हे महत्त्वाची नाही आहे. मी तर प्लेयर लोकांना बोलतो, आम्ही तर फक्त टीम घेतो, पण हे पूर्ण एफर्ट लावून जीवाचा हाल करतात, पडतात, बिडतात, खेळतात, पूर्ण प्लेयर्स एफर्ट टाकतात. आपण फक्त टीम होतो, म्हणून मी सर्वात प्रथम या प्लेयर लोकांचे आभार मानतो आणि जेवढे प्लेयर सगळ्यांचे आभार मानतो मी. थँक्यू. व्हीपीएल ज्या प्रकारे असोसिएशन कार्य, असोसिएशन मेंबर्सनी ही सगळी टुर्नामेंट ठेवली आणि इथून निरंतर हंगामामध्ये स्पर्धा होतात, एकंदरीत त्याबद्दल काय सांगाल? मनोगत, इतका शिस्तप्रिय खेळ, संध्याकाळी वेळेवरती संपणं आणि सगळ्यांची काळजी घेणं, एवढं सगळं मला वाटत नाही कोण ऑर्गनाईज एवढं चांगलं करू शकते. हे जे आपलं वसई विरारचं असोसिएशन आहे, रंजन पाटील दादा झाले, ऋषी दादा झाले, लॉर्सन, प्रदोष वैती, हे सगळे एवढे चांगले, अजून ज्यांचं नाव माझ्याकडे लक्षात नसेल, सगळेजण एफर्टला चांगले करतात आणि यांच्याशिवाय अजून कोण वसई तालुक्यात एवढी चांगली टुर्नामेंट करू शकत नाही, मला वाटत नाही. थँक्यू सो मच. आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल सुजित, आणि या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्र, टॉस का बॉस मध्ये अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय निर्मल सम्राटने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय हितविक 24ला. 2 नव्याने आलेले संघ आहेत आणि त्या नव्याने आलेल्या संघाला आपण टाळ्यांच्या गजरामध्ये शुभेच्छा देऊयात. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, बिग राऊंड ऑफ क्लॅप्स, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या दोन्ही संघांसाठी. थँक्यू सो मच. दोन्ही संघांनी आपापल्या पोझिशन घ्या. असोसिएशन मेंबर्स आपण मंचावरती यायचंय. सर्वांना विनंती, आपण स्थानापन्न व्हायचंय.
त्यांच्या माध्यमातून इतकं चांगलं मैदान खेळपट्टी बनवण्यात आली आणि आपल्याला त्यांच्या माध्यमातून ही इथं सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली मैदानाची, त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आपणास विनंती, आपण आदरपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हा. येस, बॉल हितविक 24 आणि निर्मल सम्राट. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. तुम्हाला खूप सारा वेळ दिलेला आहे तरी चला अंतिम सामना आहे, त्यामुळे आमच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे आपण तिथून बाजूला व्हायचंय. सर्वांना विनंती इथून बाजूला व्हा. इथून मॅच दिसत नाही त्यामुळे तुम्हाला विनंती करण्यात येते, बाकी कोणतंही कारण नाही आहे. आम्हाला तुम्ही हवेत परंतु अशा ठिकाणी नको जिथे आम्हाला अडचण येईल. प्लीज तिथून थोडे बाजूला व्हा. आता जी लाईन तुमची आहे त्या लाईन मधून बाहेर येऊ नका आणि कोणाला येऊ देऊ नका, नाहीतर मग आम्हाला तुम्हाला सगळ्यांना हटवावं लागेल. सो थँक्यू. येस मिकायल, मॅचला होणारी सुरुवात पुन्हा एकदा सर्वांना सांगू इच्छितो. वसई विरार बॉक्स नरम क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आयोजित VPL वसई विरार प्रीमियर लीग 2024 पर्व 7 गुण्या गोविंदाने विना विघ्न शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले सर्व आमचे स्पॉन्सर, सर्वप्रथम थँक्यू सो मच अमाया क्लासिक क्लब आणि गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान उपलब्ध करून देण्यात आलं आणि चांगली खेळपट्टी आमच्या माळींच्या माध्यमातून बनवण्यात आली आहे. त्यांचा मनापासून आभार. संतोषजी पिंगुळकर सर यावेळेला मंचावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपले किट पार्टनर ज्यांनी आपल्याला हे खूप चांगलं किट कस्टमाइज करून घालण्यासाठी दिलेलं आहे ते आमचे आमरा अपॅरल्स, त्यांचा मनापासून आभार. सोपारॉन स्पोर्ट्स यांचा मनापासून आभार, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, फिल्डर, बॅटर यांच्यासाठी एअरपॉड्स आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी स्मार्ट वॉच देण्यात आलेले आहेत. तसेच आमचे आर्थिक सहाय्य देणारे आमचे मेडिकल पार्टनर प्रकृती हॉस्पिटल, त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबरीनं फॅशन फीवर तौहीदभाई सय्यद, तौसिफभाई सय्यद यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केलेली बायसिकल मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांचं मनापासून आभार. आराध्य सुवर्ण गोल्ड लोन यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी जर्सी प्रोव्हाइड करण्यात आले, त्यांचं मनापासून आभार. विनेट फायबर ज्यांच्या माध्यमातून नेट प्रोव्हाइड करण्यात आलं त्यांचं मनापासून आभार. पाटील परिवार त्यांचं मनापासून आभार. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. एका बाजूला मनीष इंद्रेकर, दुसऱ्या बाजूला केदार देसाई, गोलंदाजी मार्कवरती सिद्धार्थ डोके आणि समालोचना कक्षामध्ये माझ्या साथीनं समाधान दादा काळे. नक्कीच भरत, नक्कीच फायनलचा सामना आहे. VPL 7चा पहिला चेंडू का झालाय 1 2 3 4 चेंडू फरार येतोय. VPL चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू टू जे. वसई विरार प्रीमियर लीग VPL ही वसई तालुक्यातील सर्व खेळाडूंसाठी खूप मोठी पर्वणी असते. आणि आता जे फायनल मध्ये दोन संघ खेळतात, एक निर्मल, हे दुसरं टोक आलं आणि इथे विरार मधील एक संघ, म्हणजे हे दोन संघ एकमेकांसमोर आहेत. सुजित चव्हाण आणि रंजनदादा पाटील यांच्यामधील हे बॅटल आहे आणि हे बॅटल कोण जिंकणार याची सध्याच्या घडीला चर्चा संपूर्ण वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटच्या वर्तुळात आहे. नक्कीच नक्कीच ही चर्चा चाय पे चर्चा करण्यापेक्षा ग्राउंड पे चर्चा आहे आता ही भरत, कारण का ज्या ग्राउंडवर जो चर्चा भारी करेल तोच या ठिकाणी आपला मोर्चा पुढे घेऊन जाईल आणि या वर्षीचा टायटल आपल्या नावावर करेल भरत. आणि लय भारी परफॉर्मन्स दोन्ही संघाने दिलाय. रोहित गोलकर, मनीष इंदळकर, केदार देसाई, यश वैती, सिद्धार्थ डोके. ओ समोरच्या दिशेने डाऊन द विकेट, व्हॉट अ शॉट. चेंडूला पाठवून दिलाय सरळ बंदुकीच्या गोळीच्या रफ्तारीने, सीमारेखा पार. चौकार. VPL चौकार.
थँक्यू देसाई. अजित यांच्याकडून 3 चौकारासाठी 500 रुपये केदार देसाईला. केदार देसाई जो सबकी करताय पिटाई, आणि ती पिटाई आता सुद्धा चालू आहे. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ड्राईव्ह केला तोपर्यंत एक धाव. लगातार 3 मारत नाहीयेत, कदाचित अजित वरती मेहरबान असावा केदार, काहीच वेगळं चित्र. धापलकरती धाबा पहिल्या षटकाच्या शेवटी, म्हणजे एक चेंडूतून बाकी आहे. 10 धावा धापलकरती आहेत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. नक्कीच सुंदर असा चेंडू, हा बॅकफुटला जाऊन कडक असा पंच होता मनीष हिंदळकर यांचा, परंतु यशवंती चेंडूवर येताना आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल या ठिकाणी मनीष हिंदळकरला. आणि स्कोर पुढे ढकलताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली धावफलकावर, ती म्हणजे 1-1-11 11 या ठिकाणी. आणि पहिलं षटक अतिशय चांगलं, 2 चौकार नक्कीच या षटकात आले केदारच्या बॅटमधून, मनीषच्या बॅटमधून, आणि कुठेतरी एक चांगली सुरुवात म्हणता येईल या ठिकाणी. परंतु जर का या ज्या VPLचा आपण विचार केला तर 51 धावा सुद्धा या ठिकाणी आज कुठल्या 50 धावा कुठल्या गेलेल्या आणि 51 धावा ह्या चेस केलेल्या होत्या आजच्या दिवसात, आणि 58चा सुद्धा रेकॉर्ड होता आजच्या दिवसात. परंतु त्या डिपेंड झाल्या. पुन्हा एकदा बॅटे खाली चेंडू सरळ विसावतोय गोलंदाज रोनिल उर्फ गणा याच्या हातात. पुन्हा एकदा मनीष हिंदळकर सज्ज, आणि यावेळेस मारलेला फटका सरळ जाऊन बसतोय तो पंचांकडे. अपील आणि पंच गंभीर, त्यांचे सर्व निर्णय खंबीर. काय म्हणतात समाधा, मागच्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर एक चौकार मनीषने पहिल्याच चेंडू ते लगावला होता, आणि त्या चौकारामध्ये एक असं इंडिकेशन होतं की आम्ही याच रफ्ताराने धावा करणार. धावा त्या रफ्ताराने झाल्या नाहीत, परंतु 11 धावा काही कमी नाही आहेत. ती सरासरी कायम ठेवली तर किमान तुम्ही 44च्या आसपास जाता, म्हणजे 44-45 धावा फायनलमध्ये खूप आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट चेंडू निघून गेलाय. हो, फिल्डिंग चांगली, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. शॉन फर्नांडिस आय थिंक आहेत, आणि एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. मनीष आणि केदार खूप चांगला जम बसवला या मैदानात या दोन्ही खेळाडूंनी. कधी केदार चालला तर कधी मनीष चाललाय. ज्या वेळेला जो कमी पडलाय त्याला हमी देण्याचा प्रयत्न दुसऱ्या खेळाडूने केलाय. नक्कीच कधी केदार, कधी मनीष, तर कधी नयन सुद्धा चाललेला आहे. आणि आज हाच परिणाम या ठिकाणी दिसतोय की हितविक 24ची टीम आपल्याला आज फायनल खेळताना दिसतंय या 2024च्या पर्वात. यावेळेस काय थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद. नक्कीच शॉट मारावे लागणार आहे, अजून जोरदार शॉट मारावे लागणार आहे. एक सन्मानजनक धावसंख्या फलकावर या ठिकाणी उभारायची असेल तर तुम्हाला इकडे मैदानात सुद्धा उभं राहावं लागणार आहे. काय म्हणता भरत मोरे? फॅन्टास्टिक स्ट्रोक, अतिशय चांगला फटका. स्वयं गिरकरला पकडायची संधी दिली नाही आहेत यावेळेला. चेंडू काय काळ हवेमध्ये, ओहो, ड्राईव्ह जरूर केला तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाव्याने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचतोय 18 वरती. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. एक चौकार षटकामध्ये मारायचा असा काहीसा मानस आहे. विकेट पडलेली नाही ही जमेची बाजू हितविक 24 साठी. नक्कीच कारण का विकेट नाही पडली यावेळेस. बॅकफुट पंच केलेला चेंडू, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी, आणि एका धावेवर समाधान मानावं लागलंय. धावसंख्येत भर झाली, एकनी धावसंख्या लागल्या धावफलकावर, त्या म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1919. जिथपर्यंत आपण मैदानाच्या दिशेने ऐकूया एक सुमधुर संगीत. धन्यवाद. साईनाथ देसाई यांच्याकडनं बक्षीस आलेले, पारितोषिक आलंय कॅश केदारसाठी. जर का त्यांनी लगातार 3 चेंडू 3 चौकार मारा तर 500 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी आहे. सेन्सेक्स वाढतोय. काय म्हणतो अजित कडनं सुद्धा 500 रुपये. आणि भरत, प्रिडिक्शन काय म्हणते तुझं, कितपर्यंत जाऊन स्कोर हा थांबेल? नाही, या धावगतीने जर विचार केला तर 45च्या आसपासचा धावफलक दिसतं इथून, परंतु ही मॅच अशी कुठे ना कुठेतरी वाटते की 40च्या आसपास येऊन थांबेल, आणि त्यानंतर त्याचा पाठलाग सुद्धा तितकाच रोमर्षक आणि त्याचा बचाव सुद्धा तितका ताकदवर होताना दिसेल. नक्कीच कारण का, परंतु आजची जी सुरुवात झाली आहे पहिल्याच आजच्या दुसऱ्या मॅच मध्ये 58 धावा कुठल्या गेल्या, त्यानंतर आता सुपर 8 मध्ये आपण जो बघितलेला होता सायबा विरुद्ध हितविक 24, त्यावेळेस 50 धावा मारून 51 धावा चेस केलेला. म्हणजे हे ग्राउंड काही करू शकते, 30 डिपेंड करू शकते आणि 60 चेस करू शकते. काय म्हणतोस? नाही, या मैदानावरती तुमची मानसिकता काय सांगते त्यावरती सर्व काही डिपेंड आहे. ओहो, यावेळेला लाभ केला आमच्या स्क्रीनच्या दिशेने, चेंडू निघून गेला. केदार देसाई ला मैदान सोडावं लागतंय. मोठी विकेट, पहिला हादरा हितविक 24 ला गॉन.
थँक्यू आणि रंजनता समाधा या जर आपण VPL चा विचार करायचा झाला तर अनेक नवीन स्टार मिळालेत. नक्कीच स्टार आणि सुपरस्टार सुद्धा मिळालेत. कारण का आजच्या तारखेत जे आपल्या विरारवसेचं क्रिकेट आहे म्हणशील ना बरं, तिकडे सगळ्यांना संधी आहे, सगळ्यांना इन्क्लुडिंग तुमचे प्लेयर्स म्हणा, स्टार्स म्हणा किंवा पंच म्हणा, समालोचक म्हणा, सगळ्या गोष्टींना या ठिकाणी बहारदार असा सुंदरसा प्रतिसाद मिळतोय. कारण का जर का तुम्ही विचार केला समालोचनाचा तर कमीत कमी ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला 8 ते 10 समालोचक लाभले गेलेले आहेत. मृदुल मेहर म्हणा, कौस्तुभ मेहर म्हणा, त्यानंतर विपुल पाटील म्हणा, असे सगळे, अनिल बेनवंसी, हे सगळे यंगस्टर, त्यांना खूप आवड दिसते आणि समालोचन करण्याची संधी या ठिकाणी न हिचकिचा करून ते करतात, हे मला या ठिकाणी सांगणं खरेखर गरजेचं वाटतं. बरं नाही, म्हणूनच तरी VPL सगळ्यांसाठी समान आहे. VPL मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी जसे खेळाडूंना खेळण्याची संधी मिळते तर बाकीच्यांना सुद्धा आपला परफॉर्मन्स दाखवण्याची किंवा आपला टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते. तिचं सोनं केलं तर तुम्हाला इथून पुढचा डायरेक्ट चेंडू कुठे गेला, डायरेक्ट लागला की नाही यशला आणि मला वाटतं रॉल्सनला माहीत असेल, परंतु गंभीरला माहीत नाही, त्यामुळे कदाचित तिसऱ्या पंचाकडे ते गेलेत. बघूयात नक्की काय झालं होतं, फलंदाज बाद आहे की नाही. नक्कीच पंचांकडे जाणार आहेत आणि ज्या प्रकारच्या संध्या उपलब्ध आहे आणि त्या संधीचं सोनं नक्की सगळ्यांनी केलं पाहिजे. मी तर म्हणेल ते खेळाडू असो, पंच असो. आणि नॉट आउटचा इशारा आहे काय? नॉट आउट. खरं पंचांची सुद्धा या ठिकाणी मी तारीफ करतो. ज्या प्रकारे पंच उभे राहतात, हे काही खाण्याचं काम नाही, तंतोतंत लक्ष देणं, निर्णय अचूक सांगणं, त्या सिच्युएशनला जाऊन जे प्रेशर हँडल करणं, खरं या सुद्धासाठी मी सर्व पंचांचं मनापासून या VPL 7 साठी मी खूप आभारी आहे. आणि तसंच आपल्याबरोबर जे आपले सहसमालोचक बसतात मृदुल मेहर, त्यांना सुद्धा आपण एक संधी दिली पाहिजे भरत. कारण का एक चांगला आवाज आणि प्रत्येक क्षणी कुठलाही एक क्षण असो, तो सुखाचा, दुखाचा किंवा क्रिकेट असो किंवा काही परिस्थिती असो, त्या ठिकाणी मृदुलच्या जे ब्लॉग्स येतात, ज्या व्हिडिओज येतात, खूप चांगल्या असतात. तर असे सुद्धा आपल्याकडे समालोचक आहे भरत. रोहन धनकर आणि यश पाटील यांच्याकडून अंकितच्या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. अंकित पाटील खूप चांगला परफॉर्मन्स स्लॉग ओव्हरमध्ये केला होता मागील काही मॅचेसमध्ये आणि आता त्याला पुढे आणलंय. म्हणजे मला वाटतं इथे चौथं षटक, माफ करा, चौथ्या षटकामध्येच आहेत, मला वाटतं तिसरी आहे की काय. आणि इथे काय घडलंय, खूप चांगला फटका आणि नशिबाने दिली. 7 चेंडू मनीष हिंदवेकरच्या बॅटमधून निघून फरार होतोय. सीमारेखा पार, चौकार. 3 चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे हबीब शेख यांच्याकडून. मृदुल मेहर आमच्या साथीने जोडले गेलेले आहेत. खूप चांगला आमचा बॅकबोन आणि एक वेगळं टॅलेंट त्याच्याकडे, तो काही त्याच्या वाणीने अनेकांना इम्प्रेस सुद्धा करतो. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न अडवला गेला आकाश साळुंखेच्या माध्यमातून. सिंगल धाव येते. येस, धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलो तर सांघिक 32, एक गडीच्या मोबदल्यात केदार देसाई, दुसरीकडे नयन कालुष्टे ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये एक विस्फोट पाहायला मिळतोय. एक मृदुल गोष्ट ऍड करेल, नयनने विस्फोट म्हणजे मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता. दुसऱ्या का तिसऱ्या सीझनला मनीष लाफ्ट करायच्या नादामध्ये मनीष हिंदवेकर याला मैदान सोडावं लागतंय आणि मोठा हादरा हितविक 24 ला. थैंक यू डीजे प्रदोष वैती. ये देखने वाली बात है, प्रदोष वैती निर्मल सम्राट के सामने ये बैटल देखने लायक होगा, बहुत ही मजा आने वाला है. आणि मृदुल मी चर्चा कशाची करत होतो, जे एकंदरीत या ज्या संघांना आपण पाहतोय दोन्ही संघ इथे खेळतायत, त्या अगोदर अनेक असे संघ प्रबळ दावेदार होते, अनेक खेळाडू असे इथे हॉट फेवरेट मानले जात होते आणि त्या सगळ्यांना भेदून हे दोन संघ पुढे आले. म्हणजे काहीतरी वेगळं केलं बरं यांच्यामध्ये. याने दुसरं तिसरं काय केलेलं नाहीये, आपल्या संघाला फक्त बांधून ठेवलं, त्यामुळे त्यांना हे शक्य झाले. नक्कीच भरत मोरे तुम्ही काय बोलले, निर्मल सीसी प्रदोष वैती निर्मल सीसीच्या समोर, हीच तर खासियत आहे VPL ची भरत मोरे. मला माहित नाही निर्मल प्रीमियर लीग वगळता कधी एकमेकांसमोर खेळले असतील. हो, हे काय घडलंय, एक्का दुक्का सिंगल. थँक्यू
थँक्यू डीजे. पहिली इनिंग संपन्न झाली आणि 35 धावांचं लक्ष आहे. 40 पर्यंत सुद्धा आलेलं नाही आहे, परंतु इथून नर्वस होणं किंवा आनंदी होणं असा भाग नाही आहे. ही ग्रँड फिनाले फायनल आहे. अनेक संघांवरती मात करून हे दोन संघ या स्टेजपर्यंत आल्यात. तब्बल 26 मॅच नंतर ही त्यांना संधी मिळाली आहे खेळण्याची. म्हणजेच काय तर यांनी प्रत्येक अप्स अँड डाऊन पाहिलेले आहेत. ते अप्स अँड डाऊन म्हणजे काय, काहींनी लो स्कोरिंग पाहिला, काहींनी हाय स्कोरिंग पाहिला, काहींनी 51चा पाठलाग पाहिला, तर काहींनी 35 धावांचा बचाव सुद्धा बघितलाय. इथे 35 धावा फायनलमध्ये झालेल्या आहेत आणि फायनलमध्ये एक वेगळं दडपण सुद्धा असतं खेळण्याचं. ते दडपण इथे कशा प्रकारे दोन्ही संघ झेलतात त्याच्यावरती यश अपयश निर्भर आहे. बघा हे बॅटल जसं दोन रणजितदादा पाटील आणि सुजित चव्हाण यांच्यामध्ये, तसंच रोनित गोळकर गण्या आणि केदारमध्ये सुद्धा आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांनी ते सुद्धा विभागलेले आहेत. त्यांनी सुद्धा आपापला संघ चॉईस केलाय आणि त्या संघाला ते सपोर्ट करतात. फक्त त्या टाळ्याने शिट्ट्या वाजताना दिसत नाही आहेत. थोड्या वेळात ते सुद्धा वाजणार आहेत. मी प्रेक्षकांना विनंती करेल, थंडीची दिवस आहेत, टाळ्या वाजवा, थोडीशी थंडी सुद्धा उडेल, कारण या दोन्ही संघांना शुभेच्छा देणं गरजेचं आहे, कारण यांनी दोन दिवसामध्ये खूप मेहनत केली आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, जोरदार टाळ्या. या सामन्याच्या दिशेने वळतो. तिथे 24 चेंडू 35 धावांचा हा प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे उल्लेख केला भरत दादा, परंतु गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 35 धावांचं आव्हान आपण पाहायला गेलं समाधान तर लहानचं वाटतंय, परंतु हितेश भोईर असेल, त्यानंतर पाचव्या मॅचमध्ये रंजन दादा देखील आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे 6 चेंडूंचा खेळ केला फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची पडला. अर्थातच ज्या वेळेला जो प्लेयर गरजेचा होता त्या प्लेयरने ती कामगिरी करत असताना पाहायला मिळतंय. गोलंदाज या वेळेला इन्फॉर्म आहेत हितविक 24 संघाचे. 35 धावा देखील एका मोठा टार्गेट असू शकतोय. नक्कीच नक्कीच नक्कीच. क्रिकेटच याला म्हणतात अनिश्चित. का कारण का तुम्ही त्या ठिकाणी येऊन तुमचा योग्य वेळी जर का तुम्ही परफॉर्मन्स दाखवणार नाही तर त्या खेळाला काही महत्त्व नाही. तुम्ही या, तुमचा परफॉर्मन्स दाखवा, या ठिकाणी तुमच्या टीमला जे पाहिजे आहे ते द्या योग्य वेळी, तर नक्कीच रिझल्ट ही तुमच्या बाजूने असेल. आणि का हा सामना दोन्ही संघांसाठी का महत्त्वाचा आहे भरत मोरे, कारण का या स्पर्धेची तुम्हाला पुन्हा एकदा 365 दिवस वाट बघायला लागणार आहे. नाही, आणि म्हणून तर ही सर्व, आणि यासाठी तर सगळेजण वर्षभर वाट बघतात. बक्षिसांचा वर्षाव झाला. रोनित गोळकर घेण्यासाठी लगातार 3 चौकारांसाठी हबीब शेख यांच्याकडून 500 रुपये, यश भोसले यांच्याकडून 500 रुपये आणि न्यामाबाईज मोरेगाव यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. बघितलं बघितलं, हे क्रिकेटचं प्रेम आहे, हे क्रिकेटचं प्रेम आहे. कुठल्या संघातनं खेळतोय किंवा कुठल्या संघातनं तो बिलॉंग करतो तो नाही, पण त्याच्यासाठी, आपल्या प्लेयरसाठी, आपला आवडता प्लेयर, आपला आवडता संघ, याच्यासाठी लागणारी ही स्पर्धा आणि याच्यासाठी लागणारी ही बोली खूप काही सांगून जाते आपल्या या वसईवीराच्या क्रिकेटच्या या पंढरीमध्ये. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे, प्लीज समोर कॉमेंटरीच्या समोरून बाजूला व्हा प्लीज. हितेश भोईर पहिला चेंडू या ठिकाणी कट करायचा प्रयत्न सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. एका धावेवर समाधान या ठिकाणी श्री गणेश होतोय आपल्या संघाचा, तो म्हणजे निर्मल सम्राट NCC या संघाचा. समाधान मुखातून बोलायला कसं वाटतं ज्यावेळेला समाधान नावाचा म्हणून समाधान हे नाव घेतो. असो, नॅमा बॉईज यांच्याकडून 500 नाही 1000 रुपये आहेत गणेशसाठी. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ ड्राईच्या रूपाने जातोय, सिंगल धाव येताना पाहायला मिळते. चांगली मॅच रंगेल, कारण हितविक 24 मध्ये गोलंदाज खूप चांगले आहेत. मगाशी स्क्रीनवरती रेड जर्सी दिसली होती, रेड युनिफॉर्ममध्ये एक फोटो दाखवण्यात आला. तो फोटो दुसरा कोणाचा नव्हता, आपल्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक पंचाच्या भूमिकेमध्ये असणारा द लीजंड प्लेयर आणि वसई तालुक्यामधील नामवंत अंपायर नाव आहे गंभीर पाटील. नक्कीच नक्कीच, मी वारंवार बोलतोय, जिकडे असेल पंच गंभीर ते सर्व निर्णय असतील खंबीर. कारण का त्या निर्णयाला चॅलेंज देणार अजून कोणीच नाही राहिले. कारण का ज्या प्रकारची बादशाह त्यांची पंचगिरीमध्ये आहे तशी बादशाह अजूनपर्यंत निदान आपल्याला या विराटनगरीमध्ये नाही दिसली. स्टॅमिना, कधी आराम केला मी बघितलं नाही, आराम केला कधी बघितलं नाही. पूर्णपणे नॉनस्टॉप त्यांनी ती अंपायरिंगची कामगिरी पार पाडली आहे. खूप चांगला सपोर्ट त्यांचा सुद्धा राहतोय प्रत्येक स्पर्धेदरम्यान. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, यशने पुन्हा एकदा सिंगलदा धावून कंप्लीट केली आहे. हितेश भोईर कच्चे गुरु का चेला नाही आहे, अनेक काळ यांनी सुद्धा गाजवलेत आणि त्यामुळे तो या मॅचला कसं धरून ठेवायचं ते जाणतोय. आणि जसं मगाशी रंजनदादाने एक उल्लेख केला होता की आमच्या संघामध्ये वरिष्ठ खेळाडूंची संख्या जास्त आहे आणि ती संख्या जास्त आहे म्हणून तर तुमच्यामध्ये यश जवळ, तुमच्याकडे यश जास्त आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बघा सिंगल दाब येते. गणेशचं चॅलेंज मोठं होतं, यश वैतीचं चॅलेंज मोठं होतं, परंतु या चॅलेंजला कशा प्रकारे फेस करायचं
याची ताकद आमच्यात आहे, इतका अनुभव आमच्याकडे आहे आणि तो दांडगा अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवताना दिसत आहेत हितेश भोईर. नक्कीच नक्कीच. कारण का त्या प्लेयरची ओळख आपल्या खेळावर असते, आपल्या नावावर असते. कारण का एक दबदबा असतो. ज्या वेळेला तुम्ही क्रिकेट खेळणार तुमचे 100% एफर्ट्स द्या, नक्कीच रिझल्ट तुमच्या बाजूने. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने, चेंडू सरळ जातोय, फरार होतोय, चौकारासाठी येतोय, एक दणदणीत खणखणीत VPL चौकार. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. नक्कीच पॉवर आणि जोर दाखवायला लागणार आहे का? कारण का जर का तुम्ही पॉवर आणि जोर दाखवणार तर ही चमचमती ट्रॉफी तुमच्या बरोबर आज तुमच्या बरोबर तुमच्या घरी जाणार आहे. VPL 7 ची ही ट्रॉफी. आजचा शेवटचा सामना, फायनलचा सामना या ठिकाणी रंगलेला या यशवंतनगरच्या ग्राउंड मध्ये. दुसरा फोटो बघा, मुख्य स्क्रीनवरती बघू शकता. किशोर दादा पाटील, व्हेरी सिन्सिअर अँड डिसिप्लिन अंपायर. यांचा सुद्धा बोलबाला कमी नाही आहे. SPL मध्ये सुद्धा याने खूप वेळा उभं राहून तो सुद्धा एक रेकॉर्ड बनवला होता आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की हा अंपायर म्हणून आम्ही सुद्धा उभे राहू, सपोर्ट करू. आणि स्वतः कार्याध्यक्ष सल्लागार आहेत, त्यामुळे त्यांना माहीत आहे कोणती कामं कुठे होत आहेत. यस, 2000चं बक्षीस, टोटल 2500 रुपयाचं बक्षीस आहे जमाल आणि अजित कडून आणि हबीबभाई यांच्याकडून केदार देसाईसाठी विकेट हॅट्रिकसाठी. बघा, विकेट हॅट्रिक VPL मध्ये दिसली नाही आहे, काय भरोसा आता दिसेल. आणि विकेट हॅट्रिक जर का इथे दिसली तर ऋत्विक 24ला मॅचमध्ये परत येण्याची खूप मोठी संधी मिळेल. असं नाही की ते मॅचच्या बाहेर आहेत, परंतु जी मॅच आहे फ्लोमध्ये चालू आहे त्या फ्लोमध्ये बाहेर येईल. 25 धावांची गरज आहे, 10 धावा धावपलकावरती आहेत. बॅकफुट जाऊन टॅप करत असताना दिशा देण्याचा प्रयत्न तुषार तांबोरे चेंडूवरती येत आहे, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. तर ज्या प्रकारे उल्लेख केला की VPL का, कारण त्याच्यातनं 18 वर्षाचा खेळाडू पण दिसतो तुम्हाला आणि 45 वर्षाचा खेळाडू पण दिसतो. नो एज गॅप त्याच्यामध्ये आहे. कारण का हा खेळ सर्वांना एकदम मनापासून आवडणार आहे. कारण का प्रत्येक खेळाडू स्वतःला सिद्ध करायसाठी असतो, स्वतःला सांगण्यासाठी असतो की मी इकडे काय, मी 18 वर्षाचा आहे म्हणून नाही, मी 45 वर्षाचा आहे म्हणून नाही. कारण का माझी ती गुणवत्ता आहे, माझी ती क्षमता आहे आणि ती क्षमता मी या ठिकाणी या मैदानात प्रूफ करून दाखवण्यासाठी या ठिकाणी आले. मृदुल, काय म्हणशील? मृदुल, एक मिनिट थांबवतो, कारण रंजन दादाने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर सुजित केसरी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. मॅचच्या दिशेने वळतो, ज्या ठिकाणी 14 चेंडू 22 धावांचं आव्हान धाफळकावर अजून देखील आपण पाहतोय. राहुल परदेशी, विनंती असेल आपण बॅरिकेड्सच्या थोडंसं बाहेर यायचंय, सामना दिसत नाही. विनंती असेल प्रेक्षक वर्ग थोडंसं बाजूला व्हायचंय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. 2 सलामीवर बॅटर एकीकडे आपण पाहतोय. अंडरम क्रिकेटचा खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर वसई तालुक्यातील एक मोठा स्टार आणि तितकाच मोठा अनुभव असणारा, ज्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे बघितले, असा खऱ्या अर्थाने तितकाच वेळ क्रिकेटसाठी दिलाय असा खेळाडू आपण पाहतोय. रोनित गोवळकर, गण्या एका वेगळ्या लहरामध्ये पाहायला मिळतं. पूर्णतः संघाची जिम्मेदारी यावेळेला स्वतःच्या खांद्यावर घेऊन जात असताना पाहायला मिळतंय. जबरदस्तरित्या फलंदाजी आतापर्यंत एक दर्जेदार अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 35 धावांचा आव्हान धाफळकर आपल्याला समाधा पाहायला मिळत आहे. परंतु 25 जून 1983 मध्ये देखील अशाच प्रकारचं खेळ जबरदस्तरित्या स्वतःला पूर्णतः झुकून देत असताना यावेळेला पाहायला मिळतोय. तुषार तांबोरे फुल एफर्ट या ठिकाणी संघासाठी स्वतःला झुकवून देत असताना. जोरदार टाळ्या होत होत्यात गणेशसाठी. हायएस्ट स्कोरर 95 धावा रोनित गोवळकरच्या नावात. क्या बात आहे. बघा, आमचे दर्शक प्रेक्षक इथे मुख्य स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळत आहेत या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना. काय जबरदस्त कॅच. तुषार तांबोरेने खूप दिवसानंतर त्याच्या फिल्डिंगचा तो नजारा पेश केला, ज्याच्यासाठी सर्व दर्शक म्हणजे खास करून डोंगरपाड्यातले प्रेक्षक आतुर झाले होते आणि तो नजारा आज भरपूर दिवसाने दिसलाय. किशोरदादा सुद्धा तिथे खुश झाले असतील, कारण तुषार सारखा खेळाडू पुन्हा एकदा लाईमलाईट मध्ये यायला लागलाय. नक्कीच नक्कीच. कारण का क्रिकेटवरचं प्रेमच असं असते भरत, की तुम्हाला कुठूनही ते प्रेम खेचून आणते आणि या मैदानाच्या दिशेने तुमची पावलं थांबतात. धन्यवाद. फुलपाडा प्रीमियर लीगचे संस्थापक सन्माननीय तेजस कांबळी या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान वसईविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषिदादा देसाई यांच्या शुभ हस्ते केला जातोय. थँक्यू सो मच तेजसजी, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात आणि आपलं पदस्पर्शी या मंचाला लाभले त्याबद्दल मनापासून आभार.
नक्कीच एक चांगली लीग फुलपटात आपल्याला दिसते तेजसच्या मार्फत आणि अतिशय चांगलं आयोजन असते संपूर्ण टीमचं एक संपूर्ण हे असते सपोर्ट असतो सर्वांना. तर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळतोय. थोडीशी शांतता आहे कारण का हवेत गारवा आहे आणि या मॅच मध्ये खूप अजून पुढे येणारी हॉट एनर्जी असणार आहे आणि धावा लागल्या धावफलकावर त्या म्हणजे 11-17 विकेट. ये क्या था भरत जी, ये क्या था. नक्कीच प्लेयरला थोडीशी थंडी भरली आहे का काय? नाही, हे दडपण सुद्धा आहे. मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंना कोणालाही थंडी वाजत नाही आहे कारण त्यांना तो आनंद आहे आणि आनंद ते सेलिब्रेट करतील कारण इथं फायनलिस्ट होण्याचा त्यांना पहिल्यांदा संधी मिळाली आहे. आणि विशाल हा एक चालक गोलंदाज आहे. त्याने आतमध्ये चेंडू आणण्याचा जास्त प्रयत्न केला त्यामुळे चेंडूला थोडासा जास्त दाब देण्याचा प्रयत्न त्याच्यावरती झाला आणि तो चेंडू हातून निसटला आणि तिथे एक्स्ट्राचरपणे धाव येताना दिसली. इक्वेशन काय आहे? 11-16 या इक्वेशनमध्ये मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ डोके आहे, मैदानाच्या आतमध्ये यश वैती आहे आणि फक्त एकच विकेट गेले त्यामुळे निर्मल सम्राटची बाजू थोडीशी वरचढ आहे. इथून विशालला खूप मोठा पलटवार करणं गरजेचं असणार आहे. नक्कीच कालपासून आपण बघितलं की यावेळेस मात्र चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, येतोय एक VPL चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद. नक्कीच जाऊ दे 4, पण या 4नी कुठेतरी दर्पण आले ते म्हणजे इथिक 24 वर. कारण का ही 4 यावेळेला काहीतरी डोकेदुखी देऊन जाईल कारण का जे इक्वेशन होतं त्याला कुठेतरी मार्जिन कमी करताना असणारा हा फटका आहे सिद्धार्थ डोके यांच्या बॅटमधून. आणि इथून पुढे म्हणतात ना VPL आले की समजायचे की वसई बक्षंडाराम क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा चालू झाल्या आणि चालू झाल्यानंतर पुढच्या हप्त्यामध्ये काय APL आगाशी प्रीमियर लीग. मागील वर्षी खूप साऱ्यांनी एन्जॉय केली, या वर्षी सुद्धा ती दिसणार आहे. सिद्धार्थ डोके, मला डोकं आहे मी ते वापरणार, नाही वापरले तर वेस्ट जाईल असं दाखवत असताना चेंडूला सीमारेखा पार पाठवलंय. सुंदर चौकार, 4 धावा. आणि डीजे थोडं थांबवतोय कारण APL ही नामवंत स्पर्धा आहे. मागील वर्षी खूप चांगला रिस्पॉन्स त्या स्पर्धेला होता आणि या वर्षी सुद्धा 20 संघांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये असेल आणि सर्व ही संपूर्ण स्पर्धा जी आहे ती सर्व वसई विरार बॉक्संडराम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवली जाणार आहे. त्यामुळे ती स्पर्धा पाहण्यासाठी सुद्धा सर्व प्रेक्षकांनी या, आपण सर्वांनी त्याचा आस्वाद घ्या. सर्वांना आमंत्रण आहे. APL ही एक मोठी स्पर्धा, आगाशी प्रीमियर लीग सुद्धा तुमच्या भेटीला येणार आणि VPL काय कारण का ही व्हेरी प्रेस्टिजियस लीग आहे म्हणून ही VPL आहे. भरत नाही, सच अ व्हेरी म्हणजे एकदम व्हॅल्युएबल सुद्धा आपण म्हणू शकतो. प्रत्येकासाठी तेवढी किमती आहे, त्याची इनामी राशी किंवा बाकी सर्व नाही, परंतु या इव्हेंटची जी व्हॅल्यू आहे, हा इव्हेंट आम्हाला का खेळायचा आहे, ॲज अ प्लेयर आम्ही या इव्हेंटला का जास्त पसंत करतो. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फुलातून कव्हर ड्राईव्ह सिद्धार्थ डोकेच्या बॅट मधून येत आहेत. तडाखेबंद चौकार, 4 धावा आणि 4 धावाने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचतंय. सात चेंडू 4 धावांची गरज. बघा अजून एक अनाउन्समेंट, PPL फुटपाला प्रीमियर लीग सुद्धा येणार आहे. त्याच्यामध्ये 2 कॉन्सेप्ट मध्ये ही स्पर्धा असेल. त्या अगोदर 7-8 फेब्रुवारी तिथे वसई विरार बॉक्संडराम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ती स्पर्धा खेळवली जाईल. 16 संघ त्यामध्ये घेतले जाणार आहेत आणि PPL मध्ये त्यांचे ते वेगळे संघ उर्वरित 2 दिवसासाठी खेळणार आहेत. ते फेब्रुवारीमध्ये असेल. तुर्तास जानेवारीमध्ये काय, जानेवारीमध्ये पहिला हप्ता सुरू होतोय त्यावेळेला आपल्याला MPL सुद्धा दिसेल. मनोलपाडा प्रीमियर लीग सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे आणि त्यानंतर एक सरप्राईज, एक मोठा ब्लास्ट तो कानावर पडणं बाकी आहे. थोड्याच वेळात संबंधदाता काळे ते अनाऊन्स करतील. त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये जावं जिथे इक्वेशन आता आलंय 6 मध्ये 2. जिंकणार कोण? चित्र तर स्पष्ट आहे या ठिकाणी की जिंकणार कोण, परंतु पुन्हा एकदा आपण येतो क्रिकेटकडे. कारण का क्रिकेट म्हटलं तर अनिश्चितता ही कायम असते त्या ठिकाणी. कारण का क्रिकेट तुम्हाला 4 चेंडू 1 धाव सुद्धा करून देत नाही, परंतु 1 चेंडू 4 धावा सुद्धा करू शकतं. त्यामुळे क्रिकेट अनिश्चित आहे आणि ते स्टॅम्प्टेड आहे, ते लिहिलेलं आहे, ते नोटरी केलेलं आहे, तो ॲग्रीमेंट साईन केला आहे क्रिकेटने की भाई मी काही करू शकतो. इक्वेशन आता जी आहे त्याच्यापेक्षा रंजनदादाच्या गोलंदाजीची आतुरता सर्वांना होती. संतोष पितळे यांच्याकडून लगातार 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिकसाठी रंजनदादा पाटील यांना 2,000 रुपयाचं बक्षीस लागलंय.
सुजित केसरी विरार क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं बक्षीस लागले. म्हणजे इथून अजून म्हणतात ना ती मॅचची आणि रंजनदाच्या षटकाची. आणि हबीबबाईकडून 1000 रुपये. क्या बात आहे. हा नक्कीच रंजन पाटील एक ज्या बऱ्याच दिवसांपासून क्रिकेटपासून लांब होते परंतु सायबा प्रीमियर लीग खेळले त्यानंतर जो त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आला आणि काय झालं या ठिकाणी काय झालेलं आहे विजेता भेटलेला आहे आपल्याला या ठिकाणी निर्मल सम्राट NCC VPL 7चा विजेता संघ. सर्व संघ खुश त्याच्यावर संघ मालक खुश आणि या ठिकाणी एकच जल्लोष होत आहे मैदानामध्ये. VPL 7चं टायटल जाते आहे ते म्हणजे निर्मल सम्राट NCCच्या 9 ओव्हर 2024. सगळ्यांनी बघायचंय मुख्य स्क्रीनवरती रेकॉर्ड्स टाकले जातात. बॅटर बॉलर कशा प्रकारे कोणी परफॉर्मन्स केला हे 2 स्लाइड आहेत. इंडिव्हिज्युअल जे प्राइजेस आहेत ते या बेसिसवर दिल्या जातील. आता जो बॅटिंग रेकॉर्ड आहे तो टाकला गेलाय. रोहित गोवलकर 95 रन्स, जतीन पाटील होमसा एंटरप्राइज 73 रन्स, सिद्धार्थ डोके 70 रन्स, प्रदोष बैकर 70 रन्स आणि मुज्जू 62. त्यानंतर बॉलर रेकॉर्ड चेतन कदम 4 विकेट आणि त्याची इकॉनॉमी 8 धावांची आहे. त्यानंतर अंकित पाटील 4, जतीन पाटील होमसा एंटरप्राइज 4, मंथन 4, सागर देसले 4. बाकी हा मुख्य स्क्रीनवरती तुम्हाला सर्वांना दाखवल्यात. बाकी बक्षीस वितरणादरम्यान तुम्हाला एक्सप्लेन केलं जातील कोणाला कोणतं पारितोषिक कशासाठी दिलं गेलं.